तर आज काही रिफ्लेक्शन मी देते. रिफ्लेक्शन्स म्हणजेच धम्म, जे काही प्रॅक्टिस पासून कळतं ते. तर ज्यावेळेस ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करून मागचे 3 वर्ष झालेत. या 3 वर्षामध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिस म्हणजे काय हे आपल्याला कळायला लागलंय. Okay. बऱ्याच जणांना ते कळत नाही. मोस्ट ऑफ द टाइम आपण वाहत जातो. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. Okay. वाहतो आपण. वाहतो कशामध्ये? Attachment with the form, attachment with the feeling, attachment with the perception, attachment with the mental conditioning, attachment with the consciousness. Okay. आसक्ती असते. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, चेतना, विज्ञान. चेतना म्हणजे विज्ञान. ज्यावेळेस आपण म्हणतो की मी भगवान बुद्धाला शरण जाते, तर कुठं जातो आपण भगवान बुद्धांना शरण? हिअर अँड नाव, आता आणि इथं. आता आणि इथं आपण शरण जात असतो. शरण जाणं म्हणजे काय? की भगवान बुद्ध म्हणजे काय? भगवान बुद्ध म्हणजे द पर्सन हू डिस्ट्रॉय ऑल द डिफाईनमेंट्स. ज्या व्यक्तींनी आपले सर्व दुर्गुण नष्ट केले. तर आपण तर नष्ट नाही केले सध्या, परंतु आपण प्रयत्न करत आहे. हिअर अँड नाव, आता आणि इथं प्रयत्न करत आहे. हा जो प्रेझेंट मोमेंट असतो, आता आणि इथं, हा अनबॉर्न असतो, अनअफेक्टेड असतो आणि अनकंडिशन्ड असतो. कारण की हा जन्मच घेत नाही आणि मरतच नाही. हा जो आता आहे याचा जन्मच होत नसतो. जन्म त्या गोष्टींचा होत असतो जी कंडिशन्ड असते. चार्ज विथ द कंडिशन. चार्जिंग म्हणतो ना, भारावून गेलेलं कोणतंही पदार्थ किंवा क्षेत्र किंवा काही असो, भारावलेलं. तर आपण चार्ज केव्हा होऊन जातो? ज्यावेळेस ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन आपल्या मनामध्ये असतं. लोभ, दोष, मोह आला की ते कंडिशन्ड होऊन जातं. माइंड इज कंडिशन्ड बाय डिफाईनमेंट्स. दुर्गुणांनी प्रभावित झालेलं मन हे सदैव आपल्याला दुःखापर्यंत घेऊन जात असतं. आता हे जे स्ट्रक्चर भगवान बुद्धांनी मांडून दिलेलं आहे, 4 आर्य सत्य, 8 अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, 8 शील, लोकधम्म, 4 आर्य सत्य. right? हे जे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरचा यूज कसा करायचा? तर आपण म्हणतो की बुद्धम शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. कुठं होतं धम्म हा यूज होतो आता आणि इथं, हिअर अँड नाव. बोलायला खूप सोपं आहे हो, की बोलायला खूप सोपं आहे. पण ऍक्च्युअल रिअल मध्ये ज्यावेळेस फ्लो येतो, कामोग, भावओग, दिठ्ठओग, अविद्याओग, या ओघ जेव्हा मनात व्हायला लागतात ना, त्यावेळेस माइंडफुलनेस तेवढी फर्म राहत नाही, लगेच निघून जाते. जे कमजोर असतात ते पहिल्याच ह्याच्यात वाहून चालले जातात. ते पहिल्याच ह्याच्यात वाहून चालले जातात. तर काय आहे की हिअर अँड नाव, बुद्धं शरणं गच्छामि. तर मी शरण बुद्धांना चाललो म्हणजे काय आहे, की मी दुर्गुणांना स्वतःपर्यंत येऊ देणार नाही. डायरेक्ट मिनिंग त्याचा. तर धम्म कोणी सांगितला? धम्म त्यांनी सांगितला जो आता आणि इथं होते. प्रेझेंट मोमेंट अनकंडिशन राहतं, कंडिशन नाही. प्रेझेंट मोमेंट मध्ये जर तुम्ही असाल, आता आणि इथं जर असाल, तर तो पुन्हा जन्म घेऊच शकत नाही. आपण म्हणतो ना, जाती पी दुःखा, जरा पी दुःखा. का? कारण की लोक दोष मोहामुळे जन्म होते. तर जन्म काय घेणार नाही? प्रेझेंट मोमेंट जन्म घेणार नाही. प्रेझेंट मोमेंट मध्ये लोक दोष मोह राहत नसतो. म्हणून आपण समजून घ्यायचं काय आहे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, जे काही पॅटर्न आणि स्ट्रक्चर भगवान बुद्धांनी मांडून दिलेलं आहे, ते मी फॉलो करेल. मी ती प्रॅक्टिस करेल. कुठं प्रॅक्टिस करणार? हिअर अँड नाव. आता आणि इथं प्रॅक्टिस करणार. नाही करत, मी तुम्हाला सांगतो. लय खूप खूप अवघड करून ठेवलंय सर्वांनी. आपल्या टेंडन्सी बनून जातात. नॅचरल टेंडन्सी होऊन जाते. जे अनएनलाइटन बिईंग्स असतात, वर्ल्डली बिईंग्स. अनएनलाइटन वर्ल्डली बिईंग्स, ज्याला आपण पुतुच्चन म्हणतो. ते काय करतात? एन्जॉईंग प्लेझेंट सेन्सेशन आणि रिजेक्टिंग अनप्लेझेंट सेन्सेशन. सुखद संवेदना ते आनंद घेतात सुखद संवेदनामध्ये, आणि असुखद संवेदना ते दूर करतात. ज्याला आपण 8 लोकधर्मापैकी 2 पार्ट आहे, सुख आणि दुःख. जे काही संवेदना प्राप्त होत आहेत एक्सटर्नल ऑब्जेक्ट पासून, बाह्य जगापासून जे काही निर्माण होते, आणि ते कुठून होतात? ऑब्जेक्ट्स, साऊंड, स्मेल, टेस्ट, टच आणि मानसिक विषय, यापासून ते निर्माण होत असतात. आणि कुठून येत आहेत? हे सर्व कुठून येत आहेत? साऊंड, स्मेल, टेस्ट, टच, मेंटल ऑब्जेक्ट, व्हिज्युअल ऑब्जेक्ट कुठून येत आहे? आय, इयर, नोज, टंग, बॉडी अँड द माइंड पासून येत आहे. तर ज्यावेळेस हे आपण प्राप्त करत आहे, तर अनएनलाइटन वर्ल्डली बिंग्स का अटॅच होते याला? बिकॉज ऑफ तो व्यक्ती हिअर अँड नाव मध्ये नाही, आता मध्ये नाही. कारण की चार्ज होते कंटिन्यू, हे आपल्याला चार्ज करत आहे.
कंडिशन्ड करत आहे, संस्कारांना प्रभावित करत आहे, भारित करत आहे. प्लेझेंट ऑब्जेक्ट आलं की आपण लगेच पळणार, अनप्लेझेंट ऑब्जेक्ट आलं की आपण रडणार. दॅट्स द वे इट इज. दॅट्स द वे इट इज ऑफ अनएनलाइटन बीइंग्स. म्हणजे स्फुतुज्जनांचा रस्ता असतो तो, आठ लोक धम्म. मग तुम्ही जेव्हा म्हणता धम्मं शरणं गच्छामि, कुठं शरण चाललोय आपण? जर दुःख निर्माण होते तर शरणच नाहीये. भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितले: दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी पटिपदा. तृष्णा उत्पन्न करते दुःखाला, परंतु आपण अंडरस्टँडिंग नाही. आपण आपली सम्यक स्मृती जी आहे ती पॉवरफुल नाही. अष्टांगिक मार्गामधला 7वा मार्ग सम्यक सती पॉवरफुलच नाही. काम ओघामध्ये वाहते लोक धम्मासाठी, सुखद संवेदना प्राप्त करण्यासाठी, प्लेझंट सेन्सेशन प्राप्त करण्यासाठी काय करतोय आपण? लोभाचा मार्ग पत्करत आहे. लोभामधूनच हे उत्पन्न होत राहणार, कारण की लोभ आपल्याला अजागरूक ठेवण्यामध्ये समर्थ असतो. लोभापासून काय उत्पन्न होणार? सुख आणि दुःख. ही आसक्ती आपली रूपस्कंदाविषयी त्यामुळे निर्माण होते. प्रायमरी ऑब्जेक्ट हिअर अँड नाऊचा काय? अनकंडिशन ठेवणं. माइंडफुलनेसचा मेन ऑब्जेक्ट काय? अनकंडिशन ठेवणं. परंतु आजूबाजूला माराना जो संसाराचा जो चक्रव्यूह निर्माण केलेला आहे, त्यामध्ये आपण कंटिन्यू फसत राहतो, आठ लोक धम्मामुळे. साध्या एक लोक धम्मालाही आपण पराभूत करू शकत नाही. प्लेझंट सेन्सेशन जे 6 इंद्रियांपासून निर्माण होते, रिजेक्टच करत नाही. भेटलं नाही तर रडणार, नाही भेटलं तर पळणार. या दोनच गोष्टी. दुःख आलं तर पळणार, सुख आलं तरी पळणार. तर हे काय आहे? दिस इज द इग्नोरन्स आहे. युनिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या मनामधलं, अविद्या. तर कुठं आहे? नाहीये. धम्मं शरणं गच्छामि नाही होते. का? कारण की वी आर सफरिंग. कुठं सफर होतंय? आपण रडतो, आपण ओरडतो, आपण चिडतो. लॅमेंट, सफर, सॅड, डिस्ग्रेस. बोलताना सुद्धा नो रिस्पेक्ट. ओके, नो रिस्पेक्ट. वी टॉक अबाउट थर्ड पर्सन. नो शील. तिसऱ्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस आपण बोलतोय, काय होते तिथं? सम्यक वाचा. धम्मं शरणं गच्छामी मध्ये भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? धम्मामध्ये सरळ सरळ आठ अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक वाचा काय म्हणते? मुसावादा, पिसुनो वाचा, परुस्स वाचा, संपलप्प वाचा. We never respect other person's peace. आपण दुसऱ्याच्या शांततेचा आदरच करत नाही. Why? We are engrossed with the ignorance and charged with the pleasure and pain. आपण डुबून गेलेलो असतो अविद्येमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण आठ लोक धम्मांना समजूच शकत नाही. हे असं असतं की आंधळा व्यक्ती काहीच पाहू शकत नाही. आपण अविद्या आंधळ करून टाकते आपल्याला.
का? कारण की आसक्ती उत्पन्न करते प्रत्येक क्षणामध्ये रूप, संज्ञा, वेदना, संस्कार आणि विज्ञानाप्रती. कुठून? 6 इंद्रियांमधून. तर 8 लोक धम्म काय? लाभ, अलाभ, यश, अयश, प्रशंसा, निंदास, सुख आणि दुःख. एनिवेअर व्हॉट वी लाईक वी रन. आपल्याला आवडलं आपण पळतो, आपल्याला नाही आवडलं तरी आपण त्यापासून पळतो. कुठे आहे सती? ज्या वेळेस तृष्णा उत्पन्न होते, तण्हा उत्पन्न होते. दुसरं आर्य सत्य ज्यावेळेस सांगत आहे की तृष्णा उत्पन्न होते, काम तन्ना, भाव तन्ना, विभव तन्ना, हे जे आहे ते उत्पन्न होते, परंतु सतीच नाहीये. अंडरस्टँडिंगच नाही फोर नोबेल ट्रूथ बद्दल, सम्यक दृष्टीच नाही. दृष्टी जी आहे, समाधिट्ठी जी आहे ती प्रगल्भच झालेली नाही. का? कारण की सखाया दिट्ठी खूप स्ट्रॉंग आहे. सखाया दिट्ठी वीक करत राहते सम्यक दृष्टीला, 4 आर्य सत्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. हे 8 लोकधम्म, 8 लोकधम्मामुळेच सखाया दिट्ठी प्रगल्भ आणि स्ट्रॉंग होत राहते, पोहोचूच देत नाही. डिल्युजन, मोहाचा वापर करते. 8 लोकधम्माच्या 8 प्लेटी आपल्या डोळ्यासमोर ठेवून देतात समोर. त्यापैकी 4चा चूज करतो आपण. लाभ, यश, प्रशंसा आणि सुख यालाच पकडून राहतो आपण जास्तीत जास्त. याला पकडून राहिलं म्हणजे 8 लोकधम्मामध्ये. आणि अलाभ, अयश, निंदा आणि दुःख याच्यापासून पळत राहिलं म्हणजे तरी 8 लोकधम्मामध्ये. कुठे आहे सती? नाही. लाभ, गेन, प्राप्तीसाठी आपण काय करतो? लोभी असतो. लोभ असेल तर लाभ पण दिसणार. मग त्यामध्ये काय आहे की सम्यक आजीविका आपण ब्रेक करत राहतो, अशा रस्त्यांचा उपयोग करतो जिथून लाभ जास्त होत राहील. मग यामध्ये काय होतं की जी नैतिक मूल्य असतात जीवनाचे, ते आपले ब्रेक होत राहतात आणि आपण सदैव दुःखामध्ये पडत राहतो. या नदीला आपण समजूनच नाही घेतलेलं आहे. या ओघांच्या 4 ओघांच्या नदीला कधीच समजून घेत नाही आपण. काम ओघ, भाव ओघ, देठा ओघ, अविद्या ओघ, हे सतत आपल्याला वाहून घेत राहतं, वाहून नेतात. तर हे आहे धम्मं शरणं गच्छामि. पण ब्रेक करत राहतो, कंटिन्यू आपण ब्रेक करत राहतो. सती काय? 8 शीलच सती आहे, पंचशीलच सती आहे. रिस्ट्रेन, निरोध, दुःख निरोध. तिसरं आर्य सत्य जे आहे तेच रिस्ट्रेन आहे, थांबवणे. ज्यावेळेस लोभ आणि द्वेष असेल ना, त्यावेळेस पानातिपाताची इच्छा मनामध्ये कंटिन्यू उत्पन्न होत राहते. लोभ जर असेल तरच अदिन्न दाना. लोभ आणि मोह जर असेल तर कामे सुमिच्छाचार. कामे सुमिच्छाचार डायरेक्टली कनेक्टेड आहे 8 लोकधर्मामध्ये. प्लेजर. आणि पुन्हा कनेक्टेड आहे तृष्णापासून. त्यांना पुन्हा कनेक्टेड आहे कामोगामध्ये.
हे जेव्हा समजून घ्यायचं असेल, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. पहिले तर शील पक्के असले पाहिजे. परंतु काम जे आहे, तेच निर्माण करते या सर्व गोष्टींना, सुखद संवेदनांना. का? मूळ जे आहे, ते आहे लोभ, दोष, मोह. तर ही जी माइंडफुलनेस आहे, ही जी सती आहे, आपल्याला कंटिन्यू सांगत राहते, जर पॉवरफुल असेल तर, की धम्म काय आहे आणि अधम्म काय. जेव्हा आपल्याला चार आर्य सत्याला समजून घ्यायचंय, त्यासाठी आपल्याला शील परिपूर्ण माहित पाहिजे. शील परिपूर्ण माहित पाहिजे म्हणजे काय, की जसं आता आपण आलतो कामेसुमीच्या चारापर्यंत, की त्यामध्ये लोभ आणि मोह असतो. मुसावादा, मुसावादामध्ये पण मोह असतो. पानातिपातामध्ये दोष असतो, द्वेषा. आणि सुरामेरय किंवा अब्रह्मचर्य. अब्रह्मचर्य घेतलं तर लोभ. सुरामेरय घेतलं तरी लोभ आणि मोह. तर हे स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यावं लागेल. स्ट्रक्चर जर समजलं नाही, तर मग कंटिन्यू ब्रेक होत राहत. ओके. तर जेव्हा आपल्याला लोभ, दोष, मोहाला ब्रेक करायचंय, 8 लोकधर्मांना ब्रेक करायचंय आणि सतीला पॉवरफुल करायचंय, तर सरळ सरळ आहे, शिलाशिवाय पर्याय नाही. ओके? शिलाशिवाय पर्याय नाही. सम्यक वाचा जी आहे, हे जे चार शील आहे, ते मोहामुळे ब्रेक होत राहतात, लोभामुळे ब्रेक होत राहतात. कंटिन्यू आपण दैनंदिन दिनचर्यामध्ये काय आहे, की उठण्यापासून तर झोपण्यापर्यंत आपण कधी अवेअर नसतो, जागरूक नसतो आपल्या अं, याच्या प्रती, आपल्या शिलांच्या प्रती, आपल्या सतीच्या प्रती जागरूकताच नाही. तर अनएनलाइटन बिंग्स ज्या असतात, पुतुज्जन, ते रिॲक्ट करत राहतात 8 लोकधर्मांना. का? कारण की मनामधील जे दुर्गुण आहेत, लोभ, दोष, मोह आणि राग, यामुळे ते त्याला रिॲक्ट करत राहतात कंटिन्यू. तर हे कशामुळे होते? हे कंटिन्यू घडत आहे अजागरूकतेमुळे. अजागरूकता आपल्याला संसारामध्ये पळवण्यासाठी मजबूर करून टाकते. हतबल होऊन जातो आपण, आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण स्वतःपन्न होतो, त्यावेळेस कंटिन्यू जागरूकता असते. त्यामुळे दुःख टच होत नाही. दुःख टच होत नाही म्हणजे काय? की लोभ, दोष, मोह टच करत नाही.
इव्हन विशाखा आणि अनाथपिंड याबद्दलच्या स्टोरीज तुम्ही बघा. प्रथम लोकधम्म सुत्त आहे अंगुत्तर निकायामध्ये. त्यामध्येच भगवान बुद्धांनी 8 लोकधम्म सांगितलेले आहे. प्रथम लोकधम्म सुत्त अंगुत्तर निकाय. तुम्हाला जर डिटेल लोकधम्माचं बघायचं असेल तर. फक्त अरहंत जे असतात ते अनमुव्ड असतात. पुत्थस्स लोकधम्मेहि चित्तम यस ना कंपती अशोकम विराजम खेमम एतम मंगलमुत्तमम. 8 लोकधम्मापासून जे विरहित आहेत तेच दुःखापासून दूर आहे. या हेच सर्वात मोठं उत्तम मंगल आहे. राईट. तर हे जे 8 शील आहे हे आपल्याला स्ट्रॉंग करत आहे कंटिन्यू सतीमध्ये. आपण म्हणतो ना की 3 रेफ्युजेस बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. याचं इनडायरेक्ट मिनिंग काय? इनडायरेक्ट मिनिंग आहे सब्ब पापस्य करणं. लोभ दोष मोहाचा वापर करू नका, झाली भगवान बुद्धांची पूर्ण शिकवण. तर याला ब्रेक करण्यासाठी रस्ता दिलेला आहे. रस्ता कोणता आहे? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी. परंतु धम्म परफेक्ट जर करायचा असेल तर पारमिता दान, शील, नैष्कर्म, प्रज्ञा, वीर्य, संयम, सच्च, अधिष्ठान आणि उपेक्षा. वर लोभ आहे म्हणूनच दान नाहीये. वर हेट्रेड आहे, डिल्युजन आहे म्हणूनच शील नाहीये. वर पुन्हा लोभ आहे म्हणूनच नैष्कर्म होत नाही. अहिंसा नेक्खम, अव्यापाद नेक्खम. राईट. याला आपण म्हणतो राईट इंटेन्शन. तर नैष्कर्मामध्ये काय आहे? सर्वात महत्वाचं की लोभ दोष मोह याचा त्याग. पण ते समजेल केव्हा? ज्या वेळेस आपण हिअर अँड नाव आहे. आपण त्या कंडिशनला बॉर्नच नाही होऊ देते, त्याला कंटिन्यू अनबॉर्न ठेवत आहे. तर अनबॉर्न केव्हा राहील? ज्यावेळेस तुम्ही पळणार नाही लाभ यश प्रशंसा आणि सुख, आणि ज्यावेळेस पळणार नाही, एक आहे पाठीमागे पळणे आणि एक आहे दूर पळणे. तर दूर पळणे कशापासून? अलाभ, अयश, निंदा आणि दुःख यापासून दूर पळतो आपण. आणि पाठीमागे कशाच्या पळतो? लाभ, यश, प्रशंसा आणि सुख याच्या पाठीमागे पळतो. तर ह्या दोन्ही प्रक्रिया थांबवा लागतात. सती, सम्मा सती आणि सम्मा समाधी एका ठिकाणी ठेवते आपल्याला, आपल्या मनाला पळू नाही देत. प्रज्ञा उत्पन्नच होऊ शकत नाही जर लोभ तुमच्या मनातून जात नाहीये. कसं काय होणार आहे? इम्पॉसिबल आहे.
विस्डम डेव्हलपच होत नाही जोपर्यंत त्याग होत नाही. ऐकायला सगळं चांगलं वाटतं, बोलायला पण खूप चांगलं वाटतं. पण ज्यावेळेस रिअल कंडिशन येते ना, हारून टाकतो आपण स्वतःला. सर्वात डेंजरस काम हो गए, पारच होऊ देत नाही. जो व्यक्ती कामोग पार करतोय, सरळ येतो अनागामीच्या दिशेनं वळत आहे. होय, इथं साधा जेवणाचा त्याग होत नाही का? फूडच्या टेस्टचा त्याग होत नाही. 6 इंद्रियापैकी एक इंद्रियाची जी आसक्ती आहे, चव, त्याचाच तर त्याग होत नाही. त्यागच होत नाही. जर पकडूनच ठेवलंय तर सुटणार कुठून? बघा किती सिंपल वाक्य आहे. तुम्ही पकडूनच ठेवलंय तर सुटणार कसं काय? तर पकडून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती लोभ आहे. आहे का आपल्यामध्ये एनर्जी कंटिन्युअस प्रॅक्टिस करण्याची? आजही बघा मी कंटिन्यू म्हणतो की उठत नाही, उठत नाही, उठत नाही लोक. का म्हणतो? सो ग्रीडी. खूप 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 डेंजरस आहे. तर हे जे थ्री रेफ्युजीस आहे हे इनडायरेक्टली आहे सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा. तर जागरूकता काय करते? जागरूकता ही घटनेला, संस्काराला अनबॉर्न करून टाकते, अनकंडिशन करून टाकते. कंडिशन्ड केव्हा होणार आहे? ज्यावेळेस दुर्गुण मनामध्ये असतील. एकदा कंडिशन झालं तर याचा अर्थ काय? घटना प्रभावित झाल्या की त्या पुन्हा उत्पन्न करतील समान घटनांना आणि पुन्हा जन्म, जाती पी दुःखा जरा पी दुःखा, ही जी प्रक्रिया ही कंटिन्यू चालत राहणार. तर याच्यासाठी आठशील, पारमिता आणि अष्टांगिक मार्गावर आपल्याला कंटिन्यू चालणं आहे. 4 आर्य सत्य आपल्याला कंटिन्यू समजून घेणं आहे. आसक्ती जी आहे ती पंचस्कंदाची ती सोडणं आहे आणि मनामधील तृष्णेचा जो ओघ आहे तो थांबवणं आहे. याच्याशिवाय निब्बाण जवळ येऊच शकत नाही. जेवढा मोठा त्याग तेवढे मोठे परिणाम. आणि त्यागच नाही तर आपण शांततेची अपेक्षा करावीच नाही. हे म्हणूनही फायदा नाही की मला शांतता प्राप्त हो. याचा अर्थ असा आहे की समोर स्टेजवर चालला व्यक्ती आणि दारू नाही प्यायची, दारू नाही प्यायची हे म्हणत आहे, परंतु खिशामध्ये दारूची बॉटल आहे. प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. मी प्रॅक्टिस करतोय, मी रोज सकाळी उठतोय. परंतु 8 लोक धम्मामध्ये वावरत आहे. तृष्णेला बळी पडत आहे. अष्टांगिक मार्गापासून दूर पळत आहे. तर तो व्यक्ती त्या व्यक्तीसारखाच समान आहे, जो म्हणतोय की लोकांना सांगतोय की दारू प्यायची नाही, दारू प्यायची नाही. परंतु खिशामध्ये दारू आहे. लोकांना सांगतो खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, परंतु कंटिन्यू खोटं बोलत आहे. तर हे जे लोभ, दोष, मोह आहे, हे थांबणार कुठून? आता आणि इथं थांबू शकतात हे फक्त. याच्या व्यतिरिक्त नाही थांबू शकत. आसक्ती कुठे थांबणार? आता आणि इथं थांबणार. 4 आर्य सत्य केव्हा समजणार? ज्यावेळेस तुम्ही आता आणि इथं राहणार. त्रिशरण केव्हा निर्माण होणार? जेव्हा तुम्ही आता आणि इथं राहणार. माइंडफुलनेस.
तेच तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणार. प्रेझेंट मोमेंटमध्ये दुःख उत्पन्नच होत नाही. कारण की ती घटना प्रभावितच नाही होऊ लागली मोहामुळं. लोभ, दोष, मोहच कारणीभूत असतात तृष्णेला उत्पन्न करण्यासाठी. तृष्णा म्हणजेच लोभ आहे, दोष आहे. सॉरी, तृष्णा म्हणजेच लोभ आणि मोह आहे. तर आय थिंक की प्रॅक्टिसची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. एकच आहे, एकच लाईन आहे, की आपण जर दुःखी होते, तर त्या क्षणाला आपण जागरूक नाही. त्या क्षणाला आपण प्रॅक्टिसमध्ये नाही. ओके? हेच आहे. हीच आहे स्ट्रॅटेजी भगवान बुद्धांची, धम्माची, संघाची. राइट. 4 आर्य सत्य समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आर्य अष्टांगिक मार्गावर चालत राहणं खूप महत्वाचं आहे. तृष्णेला वाहू न देणं पण खूप महत्वाचं आहे. हे केव्हा होईल? ज्यावेळेस घटना प्रभावित होणं थांबून जातील. संस्कार जे आहेत ते लोभ, दोष, मोहामुळे प्रभावित होत नाही राहतील. त्यावेळेस हे सर्व पॉसिबल आहे. ओके? आय थिंक एवढं इनफ आहे.